तर आजचा वार आहे रविवार 4 मे आणि आजचा आपण लोकसत्ता पेपर आहे तो ॲनालाइज करणार आहोत. स्पर्धा परीक्षांसाठी MPSC वगैरे बाकी सरळ सेवा परीक्षांसाठी. सगळ्यात पहिली आजची ब्रेकिंग न्यूज बघा काय आहे. आयातबंदी जहाजांनाही प्रवेश नाही, पाकिस्तानवर अधिक निर्बंध. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आता पाकिस्तानवर बऱ्याचशा गोष्टी लादायला चालू केलेल्या आहे बघा. त्यामध्ये आयातबंदी जहाजांनाही प्रवेश नाही. आयातबंदी म्हणजे पाकिस्तानमधून मे बी काही गोष्टी इंडियामध्ये आयात होत असतील तर त्यांच्या जहाजांना आता परवानगी नाकारलेली आहे. जैन मंदिरावरील कारवाई नियमानुसारच मुंबई महापालिकेचे न्यायालय शपथपत्र. जैन मंदिर आहे ते मे बी अनधिकृत बांधकाममध्ये मोडलं गेलं असेल तर त्याच्यावर आता महापालिका ॲक्शन घेते. तर त्याचं त्यांनी दिलेलं आहे की ते नियमानुसारच आम्ही करतोय. ठीक आहे. आयुध निर्माणीतील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील संबंध तणावाचे आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील चांदा आयुध निर्माणी व्यवस्थापनाने सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करीत त्यांना तातडीने कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. निर्माणीत 2400 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. येथे दारुगोळा आणि क्षेपणास्त्र तयार केले जातात. आयुध म्हणजे तुम्हाला माहीत पाहिजे, आयुध म्हणजे शस्त्रास्त्र जिथे बनवतात ना तिथे. तर ह्या बातमीनुसार जे शस्त्रास्त्र बनवायचं चंद्रपूर येथे आहे आपलं ते चालू ठेवणार आहेत. तिथल्या कामगारांना कोणत्याही प्रकारची सुट्टी देणार नाही आहेत, कारण युद्धाच्या वेळी आपल्या देशाला तत्पर राहायला लागतं सगळ्या गोष्टींमध्ये. नंतर बघा, टेड सारांडोस यांच्याकडून मनोरंजन विश्वातील बदलांचा वेध. नेटफ्लिक्सला भारतातून 16,000 कोटींचा फायदा. नेटफ्लिक्स तुम्हाला माहीत असेल. नेटफ्लिक्स काय आहे? नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम हे OTT प्लॅटफॉर्म्स आहेत आणि ते आपल्या मूवीज वगैरे किंवा वेब शोज असतात ते बनवतात. थिएटरला जायच्या ऐवजी लोक OTTवर आजकाल मूवीज आणि मनोरंजनाच्या गोष्टी बघत असतात. गोव्यात चेंगराचेंगरी 6 मृत्युमुखी. गोव्यामध्ये चेंगराचेंगरी झाली असेल. भिवंडीत एका कुटुंबातील 4 मृतदेह. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी पनवेल टर्मिनल ओके. मध्य रेल्वेतील ही बघा इकडे बातमी ती राईट साईडला थोडं आपण झूम आउट करूया. ठीक आहे. पेन का चालत नाही माझा? हां ठीक आहे. मध्य रेल्वेतील पनवेल स्थानकावर सुरू असलेल्या यार्ड रिमॉडेलिंग कामाचा रविवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आढावा घेतला. आपले रेल्वेमंत्री कोणते आहेत हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो सरळ सेवेमध्ये. तर आपले रेल्वेमंत्री आहेत अश्विनी वैष्णव. हे नाव लक्षात घ्या, अश्विनी वैष्णव. रंग थोडा चेंज करतो मी, ते लाल रंग घेऊया. थोडासा दिसत नाही आहे ब्लॅकवाला रंग. ठीक आहे, लाल दिसतंय का आता? हां ठीक आहे चला. लातूरमधील नीट JEEची पुस्तक बाजारपेठ 30 कोटींची. लातूर पॅटर्न तुम्हाला माहीत असेल, स्पर्धा परीक्षांसाठी लातूर पॅटर्न यूज होतो. मुंबईच्या जंगलात 54 बिबटे. अच्छा, 10 वर्षात 23ने वाढ. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि त्याला लागून असलेल्या आरे वसाहतीत सध्या 54 बिबट्यांचे अस्तित्व असून त्यात 4 पिल्लांचाही समावेश आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तुम्हाला माहिती आहे कुठे आहे? मुंबईमध्ये आहे. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा MCQ बनू शकतो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर ते मुंबईमध्ये, ते तुम्हाला माहीतच पाहिजे. व्हॅटिकनमध्ये तात्पुरत्या शेगडीची उभारणी. नव्या पोपच्या निवडीची तयारी. जे पोप होते त्यांचं डेथ झालेली आहे. ऑस्ट्रेलियात दाव्यांची सरशी. पंतप्रधानपदी पुन्हा अल्बानीज. लिबरल पक्ष पराभूत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान कोण? तर हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर त्यांचं नाव आहे अल्बानीज, अँथनी अल्बानीज. हे नाव लक्षात घ्या, अँथनी अल्बानीज. ठीक आहे. पाकिस्तानची क्षेपणास्त्र चाचणी. ठीक आहे. ॲप वापराविषयी मार्गदर्शन. हिरव्या सफरचंदामुळे साखर नियंत्रणात. आरोग्य संबंधित आर्टिकल आहे. मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा. मोटरमनचे आंदोलन मागे. रेल्वे प्रशासन आणि मोटरमन प्रतिनिधी यांच्यामध्ये बैठक पार पडली. मोटरमनच्या तक्रारी होत्या त्या सोडवण्यात आल्या आहेत. ठीक आहे. मध्य रेल्वेमध्ये ना मोटरमन्सवर जरा जास्त वर्कलोड येतो आहे आणि त्यांची अशी मागणी आहे की ज्या मोटरमनच्या जागा आहेत त्यात सरकारने भरून टाकाव्या. त्यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं. मुंबई महापालिकेकडून ई कचऱ्याचे संकलन. ई कचरा म्हणजे बघा, पाळीव प्राण्यांच्या नोंदणी आवश्यक. ई कचरा म्हणजे आपला जो कम्प्युटर वगैरे असतो, इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात त्यांचा कचरा झाला. मदरबोर्ड झाला वगैरे, सेन्सर्स झाले, अशा छोट्या कीबोर्ड वगैरे अशा गोष्टी असतात, त्याला ई कचरा बोलतात.
खंडणी प्रकरणी 3 पोलीस निलंबित. ठीक आहे. काही इम्पॉर्टंट बातमी दिसते का? पाकिस्तानवर अधिक निर्बंध. सध्या युद्धाचं वातावरण आहे आपल्या देशामध्ये असं बोलता येईल. प्रशासन पंढरीची टेकवारी रविवार विशेष. सरकार काय करणार हा सगळ्यांसमोर प्रश्न. ठीक आहे. मी महाराष्ट्राचा आणि गुजरातचाही. अमित शहा कोण आहे तुम्हाला माहीत पाहिजे. अमित शहा आपले गृहमंत्री आहेत. सरकारी द्रोणाचार्य आणि आजचे एकलव्य. IICT ला जागतिक कंपन्यांचे सहकार्य. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे प्रतिपादन. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी याचा फुल फॉर्म काय बघा. IICT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी IICT देशातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था म्हणून नावलौकिक मिळवणार असून जगभरातील नामांकित बड्या कंपन्यांनी या संस्थेला सहकार्य करण्यास तयारी दाखवली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री आहेत, हे तुम्हाला नाव माहीत पाहिजे, यांनी शनिवार येथे वेव्स परिषदेत केले. ठीक आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे कलाकाराविना दृश्य चित्रित करणे शक्य. अच्छा, AI वगैरे ते बोलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कलाकाराविना दृश्य चित्रित करणे ते AI वगैरे यूज करून आता डायरेक्ट मूवीजसुद्धा बनवू शकतात डायरेक्टली, ॲनिमेटेड मूवीज. आगामी काळात इव्हेंट संगीत पर्यटन उद्योगांचा उदय. वेव्स बाजारच्या माध्यमातून 800 कोटी रुपयांची उलाढाल. ठीक आहे. STचे 26 कर्मचारी शिवसेना मंत्र्यांच्या दिमतीला. अजित पवारांच्या कार्यक्रमाकडे शिंदे यांची पाठ. ठीक आहे. आपल्याला अभ्यासाशी निगडीत काहीतरी बातम्या पाहिजेत. रबाडाचे तात्पुरते निलंबन. हे क्रीडामध्ये पूर्ण क्रिकेट सध्या IPLचा हंगाम चालू आहे त्याच्यामुळे बघा. अविनाश साबळे 8व्या स्थानी. ठीक आहे. महिला हॉकी संघाचा सलग 4था पराभव. भारताच्या आघाडीचा 3000 मीटर स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे डायमंड लीगच्या हंगामामध्ये दुसऱ्या स्पर्धेत 8व्या स्थानी राहिला. पंतच्या कामगिरीची चिंता. प्लेऑफच्या शर्यतीत असणारे लखनौ पंजाब संघ आमने सामने. सहसा IPL पेक्षा ते वर्ल्ड कप वगैरे असतात त्याच्यावर जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात, कारण IPL एक प्रायव्हेट तुम्ही चॅम्पियनशिप बोलू शकता. तर हा होता आजचा पेपर 4 मे रविवार. उद्या पुन्हा भेटूया 5 मेला.